मानसशास्त्राच्या कथा. गोष्ट क्रमांक 15. खूप गोड बोलणाऱ्या माणसांपासून सावध राहावं, हे या गोष्टीतून आपण फार पूर्वीच शिकलेलो आहोत. एकदा एका जंगलामध्ये एक कावळा असतो आणि एक कोल्हा असतो. दोघेही उपाशी असतात. खूप फिरून फिरून झाल्यानंतर शेवटी कावळ्याला एक मांसाचा तुकडा दिसतो. कावळा तो घेतो आणि उंच झाडावर जाऊन बसतो. कोल्ह्याला तोच तुकडा पाहिजे असतो, कारण जंगलात इतरत्र अन्न कुठेही मिळत नसतं. तर मग कोल्हा झाडाच्या खाली उभा राहतो आणि त्या कावळ्याची स्तुती करायला सुरुवात करतो की कावळे दादा, तुम्ही किती छान दिसता, तुम्ही किती गोड गाणं गाता, तुमचा आवाज किती छान आहे, तुम्ही आम्हाला एक प्लीज गाणं म्हणून दाखवा ना. तर या स्तुतीमुळे कावळा हुरळून जातो आणि त्याला खरंच वाटतं की आपला आवाज फार गोड आहे. थोड्या वेळाने हा कावळा म्हणतो, कावळा मनातल्या मनात विचार करायला लागतो की हां, खरंच आपण एवढे फार भारी आहोत, आपण कोणीतरी आपली स्तुती करतोय, नाही तेव्हा आपल्याला कोण विचारतंय. हा कोल्हा खालून चाललेलं असतं कोल्ह्याचं, मी तुझा किती चांगला मित्र आहे, आपण दोघं सोबत जाऊ, सोबत रानात फिरू, मी तुला मदत करीन, शिकार करून देईल आणि तुला शिकारीचा वाटा देईल, पण तू आत्ता मला एक गाणं म्हणून दाखव. आतापर्यंत शांत बसलेला कावळा शेवटी गाणं म्हणण्यासाठी म्हणून तोंड उघडतो आणि त्याच्या तोंडात असलेला मांसाचा तुकडा खाली पडतो आणि तो तुकडा तो कोल्हा घेतो आणि पळून निघून जातो. कशाचं गाणं, कशाचं खाणं, तर कावळ्याला काहीच मिळत नाही आणि कावळ्याला शेवटी कळून चुकतं, हा आपली खोटी स्तुती करत होता, ते आपल्याला अगोदरच कळायला पाहिजे होतं. तुमच्या पण बाबतीत असं कधी होतं का? होत असेल तर सावध राहा, कारण खूप गोड बोलणं हे पॉइझनस असतं. थँक्यू.